नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्सच्या लेक्चर नंबर 3मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अभ्यासूया. त्या ॲप्लिकेशनमधली पहिलं ॲप्लिकेशन अभ्यासाचं आहे व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे एक सर्क्युलर ट्रॅक आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. 2 ट्रॅक असतात. एक असतो हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, लिहितो मी इथं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, आणि दुसरा एक असतो तो म्हणजे कर्वड बँक्ड रोड. कर्वड बँक्ड रोड मी काय आता अभ्यासत नाही, कारण ते पुढचं लेक्चर नंबर 4मध्ये आपण कवर करू. बँक्ड रोड आता नाही अभ्यासत आपण फक्त हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक अभ्यासूया. मी असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक काढलेला आहे. त्या सर्क्युलर ट्रॅकवरून माझ्या व्हेकलला मला सेफ्टी स्पीड मला त्या व्हेकलला द्यायचं आहे, की जेणेकरून आपलं व्हेकल हे स्किड होणार नाही म्हणजे नियंत्रण सुटून पुढं जाणार नाही. म्हणजे गाडी ही वळली पाहिजे, अशा पद्धतीनं वळली पाहिजे गाडी. ती गाडी स्किड होऊन पुढं नाही जायला पाहिजे. स्किड होऊन पुढं गेले तर ॲक्सिडेंट होईल, व्हेकलला डॅमेज होईल. आणि हे जे कर्व्ड रोडला वळवण्याचं काम जे असतं ते ह्या मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचं असतं, किंवा तिथं फ्रिक्शनल फोर्स एक असतो, तो आपण आता लगेच अभ्यासूया. पण माझा प्रॉब्लेम सेम काय आहे, तर मला ह्या व्हेकलला ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरून मला सेफली न्यायचं आहे. त्यासाठी मला त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट झालेले 4 वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स मला मदत करतील. ही डायग्राम थोड्या अशा पद्धतीनं काढू. हा आता कर्व्ड रोड आहे, इमॅजिनरी सर्कल काढू शकतो आपण तसा त्याचा, बरोबर. हा सेंटर घेतला, हा एक ॲक्सिस घेतला, ह्याच्यावरती हे व्हेकल घेतले आपण, आणि अशा पद्धतीनं हे व्हेकल अशा पद्धतीनं त्या कर्व्ड रोडनं निघालेलं आहे. ह्या व्हेकलवरती 4 पद्धतीचे फोर्स ॲक्ट होतील. पहिला फोर्स सगळ्यांना माहीत आहे, तो म्हणजे वेट. प्रत्येक ऑब्जेक्टचं स्वतःचं वेट, आणि ते किती असतं? mg. तुमच्या माझ्या सगळ्यांच्यावरती वेट नावाचा नॅचरल फोर्स हा ॲक्ट झालेला आहे. आणि वेट कसं असतं? वेट असतं डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं एखादा व्यक्ती असेल, ग्राउंडवरती उभा आहे, त्याच्यावरती mg नावाचा फोर्स ॲक्ट झालेला आहे, वेट. मनामध्ये शंका आली असेल की जर वेट हे सेंटरकडं अर्थच्या असेल तर मला खाली ओढलं पाहिजे, पण मी खाली जात नाही, कारण की इथं आपल्या सगळ्यांच्यावरती ह्या वेटला बॅलन्स करणारा एक नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स लागलेला असतो. दोघांची किंमत सारखी असते, पण दोघांची डायरेक्शन काय असते? अपोजिट असते. म्हणजे दुसरा एक फोर्स इथं ॲक्ट झाला, तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन एन इज बॅलन्स्ड बाय वेट ऑफ द ऑब्जेक्ट, बरोबर. आलं लक्षात? वेट आणि नॉर्मल रिॲक्शन एकमेकाला अपोजिट असतात, आणि ते सारख्या किमतीचे असतात, एकमेकाला बॅलन्स करतात, बरोबर. तिसरा एक फोर्स लागला, तो म्हणजे हे जे टायर्स आहेत, ते टायर्स ह्या रोडला घासत आहेत, आणि या घासल्यामुळं तिथं फ्रिक्शनल फोर्स तिथं ॲक्ट होतो. फ्रिक्शनल फोर्स Fs, स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स असतो, विच इज ॲक्ट्स बिटवीन रोड अँड टायर्स ऑफ व्हेकल. चौथा फोर्स लागला, तो चौथा फोर्स असणार आहे, तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. FCP, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता ह्या डायग्राममध्ये ते फोर्स कसे ॲक्ट होतात ते मी काढतो लगेच बघा. हो का, व्हेकल सेंटर हा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे, तो रस्ता, रोड आणि टायर ह्यांच्यामध्ये लागणार आहे, म्हणजे तो असा असणार आहे. FCP, सेंट्रीफ्युगल फोर्स, हा सेंट्रीफ्युगल फोर्स FCF म्हणू. FCF हा रस्त्यापासून लांब असतो, सेंटरपासून लांब लागलेला असतो. वेट खालच्या बाजूला W=mg, आणि वरच्या बाजूला असणार आहे नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे हे जे काही व्हेकल ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरून निघालेलं आहे, त्याच्यावरती 4 पॉसिबल फोर्सेस लागलेले आहेत. FS, FCP, mg
नॉर्मल रिॲक्शन. आत्ता तुमच्यावरती दोनच फोर्स लागलेत, mgn, आणि तुम्ही जेव्हा ह्या गाडीमध्ये बसता आणि गाडी ह्या सर्क्युलर ट्रॅकवरून जात असते तेव्हा हे 4 पद्धतीचे फोर्स गाडीवरती आणि पर्यायानं तुमच्यावरती लागलेले असतात. बरोबर. आता FCPचा सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे. FCP म्हणजे काय असतं, FCF सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू mv²/r. बरोबर. वेट W इज इक्वल टू mg नॉर्मल. हे 3 फोर्स तुम्हाला माहीत झाले. अडचण अशी आहे की हा फ्रिक्शनल फोर्स काय आहे. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे FS म्हणू आपण त्याला, FS किंवा स्टॅटिक फ्रिक्शन, हा फ्रिक्शनल फोर्स हा सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स असतो. सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स असतो म्हणजे हा फोर्स स्वतः ॲडजस्ट होऊ शकतो. आणि हा जो फोर्स असतो त्यालाच लिमिटिंग फोर्स असे म्हणतात. लिमिटिंग फोर्स आहे म्हणजे एखाद्या विशिष्ट व्हॅल्यूच्या पुढं ह्याची व्हॅल्यू वाढू शकत नाही. डिपेंडिंग ऑन दॅट एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलवरून त्या लिमिटिंग फोर्सची व्हॅल्यू ही ठरलेली असणार आहे. त्या विशिष्ट व्हॅल्यूच्या पुढं ह्या FSची व्हॅल्यू काय होऊ शकत नाही, वाढू शकत नाही. बरोबर. काही लिमिटपर्यंतच ह्याची व्हॅल्यू वाढू शकते. त्याला म्हणतो आपण सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स किंवा लिमिटिंग फोर्स. समजते काय झाले ते. आणि आपल्याला माहीत आहे की FS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू N. FS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू N. अँड टू रिमूव्ह प्रपोर्शन साइन वी कन्सिडर μs is a constant and μs is nothing but coefficient of static friction. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बरोबर. आता आपण एक थोडी समरी घेऊ आणि लगेच एका मिनटामध्ये मी सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास, तुम्हाला ह्या गोष्टींचा समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा इथं अशा पद्धतीनं अजून सविस्तरपणे जे लागणार आहे तेवढंच ठेवतो. ठीक आहे. म्हणजे इथून खाली आपल्याला लागणार आहे व्हेकल आहे. व्हेकल ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोडनं निघालेलं आहे. माझ्या प्रॉब्लेमचं एम आहे की मला सेफ्टी स्पीड द्यायचं आहे, त्याला गाडी स्किड नाही झाली पाहिजे. आणि ते कोणाचं काम आहे तर ह्या चौघांच्या एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं, चौघांच्या असेंब्लीनं तुमच्या गाडीला सेफ्टी स्पीड मिळून जाईल. हे 4 फोर्स कुठले कुठले आहेत. वेट, स्वतःवरती ॲक्ट झालेला, स्वतःच्या मासमुळे ॲक्ट झालेला तो फोर्स असतो. वेट W इज इक्वल टू mg. इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढण्याचा, स्वतःच्या केंद्रकाकडे खेचण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ह्या वेटला नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स करत असतात. बरोबर. फ्रिक्शनल फोर्स लागतो. टायर्स आणि रोड ह्या दोघांच्या घर्षणामध्ये फ्रिक्शनल फोर्स लागलेला असतो. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, गाडी ह्या रस्त्याच्या कर्व्ड रोडनं वळायला लागलेलं आहे. मी 2-3 व्हिडिओमध्ये सांगितले की जेव्हा गाडी, आणि ही जी आहे ती ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. बरोबर. तिथं सेंट्रीफ्युगल फोर्स लागणार आहे, सेंट्रीपेडल फोर्स लागणार आहे, सॉरी. आणि सेंट्रीपेडल फोर्स लागल्यानंतर हा सेंट्रीपेडल फोर्स लावण्याचं काम कोण करतं हे मी जरा सांगेन. परंतु जेव्हा गाडी ह्या रोडनं वळत जाईल तेव्हा ह्या गाडीला नॅचरल टेंडन्सी असते, गाडी बाहेर खेचण्याचा प्रयत्न करते स्वतःला, आणि ते कोण करतं तर सेंट्रीफ्युगल फोर्स करत असतो. बरोबर. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये सेंट्रीपेडल आणि सेंट्रीफ्युगल म्हणलेलं आहे, परंतु सेंट्रीफ्युगल फोर्स हा बरोबर आहे. बघा आता ह्या 4 फोर्सच्या असेंब्लीहून आपल्याला त्या गाडीचं मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढायचं आहे. ठीक आहे. आता हे असंच ठेवूया आपण, हे कोपऱ्यामध्ये ठेवूया असं. बघा पटपट एक्झाम्पल घेऊ. 4 फोर्स आहेत. mg इज बॅलन्स्ड बाय n. mg इज बॅलन्स्ड बाय n. इक्वेशन नंबर 1. बरोबर. त्यानंतर हा जो FS आहे, FS स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आता हा आतल्या बाजूला आहे, हे सांगण्याचं काही गरज नाही की हा FS म्हणजेच सेंट्रीपेडल फोर्सचं काम करतो, लक्षात ठेवा. कारण हा सेंटरकडे ॲड झालेला आहे, ह्याचा अर्थ हा FS फोर्सच सेंट्रीपेडल फोर्स लावण्याचं काम करतो. म्हणजे FS इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. बरोबर. सिन्स सेंट्रीफ्युगल फोर्स इज नथिंग बट mr² और mv²/r. बरोबर. त्याच्यामुळे काय होईल, देअरफॉर FS इज इक्वल टू mv²/r. इक्वेशन नंबर 2 मला मिळेल. आलं लक्षात. ठीक आहे. आता काय करतो, डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1.
ह्या इक्वेशन 2ला इक्वेशन 1नं डिवाईड करू आपण. एफ एस आता इकडे एम आहे आणि इकडे एम आहे, मग ते सांगण्याची काही गरज नाही की एम एम एकाच बाजूला आलं पाहिजे. मग एफ एस डिवायडेड बाय एन घेऊया आपण, एफ एस डिवायडेड बाय एन, आणि इथं एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय एम जी. देअरफॉर एफ एस डिवायडेड बाय एन, एम एम विल बी कॅन्सल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज इक्वेशन नंबर 3. बरोबर. आता इक्वेशन 3 मिळाल्यानंतर मी मगाशी सांगितलं आहे की हा जो एफ एस असतो, हा एफ एस हा लिमिटिंग फोर्स आहे. म्हणजे ह्या एफ एसची व्हॅल्यू काही लिमिटच्या पुढे जाऊ शकत नाही. मग हा लिमिटिंग फोर्स घेतला पाहिजे. मग इथं म्हणूया आपण सिन्स एफ एस लिमिटिंग, किंवा काही ठिकाणी लिमिटिंगलाच मॅक्झिमम असंही म्हणलेलं आहे, कारण मी सांगितलं की मॅक्झिमम व्हॅल्यूच्या पुढे वाढू शकत नाही. मॅक्झिमम इज इक्वल टू म्यू एस एन. इक्वेशन नंबर 4 मिळालं. इक्वेशन 4 इक्वेशन 3मध्ये ठेवा. आता पुटिंग किंवा सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. देअरफॉर एफ एस किती आहे बघा. मुलं म्हणतील की सर तुम्ही एफ एस लिहिलं, इथं एफ एस लिमिटिंग लिहिले, काय नाही फरक पडत, एफ एस लिमिटिंगच आहे ते. मग इथं जेव्हा इक्वेशन 4 इक्वेशन 3मध्ये ठेवलं तेव्हा मला काय मिळणार, तर मला असं मिळणार आहे की म्यू एस एन डिवायडेड बाय एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बरोबर. सिम्प्लिफाय करा, एन लाईन निघून जाईल, म्यू एस आर जी मिळेल. माझ्या प्रॉब्लेमचं व्ही काढणं आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी. बरोबर आहे. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी. दिस इज द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड फॉर ए कर्वड हॉरिझॉन्टल रोड. फॉर म्हणून आपण दिलं फॉर ए कर्वड हॉरिझॉन्टल रोड. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला जर एखाद्या रस्त्यावरून मॅक्झिमम सेफ्टी स्पीडनं जायचं असेल, विदाऊट स्किडिंग जायचं असेल, तर तुमच्या गाडीचं स्पीड हे एवढं पाहिजे, अंडर रूट म्यू एस आर एस जी. आलं लक्षात, अंडर रूट म्यू एस आर जी. म्हणजे एवढं स्पीड असेल तरच तुमची गाडी एखाद्या वळलेल्या रस्त्यानं जाऊ शकेल. अदरवाईज जर ही व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर तुम्ही त्या रस्त्यावरून स्किड होऊ शकता. तुम्ही टर्न न घेता तुम्ही सरळ पुढं पण जाऊ शकता. दिस इज द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड फॉर ए कर्वड हॉरिझॉन्टल रोड. आलं लक्षात. तर ही आहे पहिली केस आपली, व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बरोबर. ठीक आहे. आता वास्तविक हे जे स्पीड आहे, हे स्पीड हे लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. बरं का, लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. पण आता काही दिलेलं नाही आपल्या इथं टेक्स्टबुकमध्ये, कारण की ही जी व्हॅल्यू असते म्यू एसची, ही म्यू एसची व्हॅल्यू म्यू हे कायमच लेस दॅन ऑर इक्वल टू एन असतं. कारण की लेस दॅन ऑर इक्वल टू का, कारण ही लिमिटिंग आहे ना, काही लिमिटच्या पुढे वाढू शकत नाही. म्हणजे इक्वल टू लिमिटिंग लेस दॅन लिमिटिंग असं असणार आहे ते. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे आपण काढलं आता मॅक्झिमम पॉसिबल स्पीड फॉर ए कर्वड हॉरिझॉन्टल रोड. बरोबर. ठीक आहे. आता दुसरं ॲप्लिकेशन आहे, ते दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे वेल वॉल ऑफ डेथ. त्याला म्हणतो आपण मौत का कुवा. तुम्ही पिक्चर किंवा त्याचे फोटोग्राफ्स बघितले असेल, नेटवरती सापडतात बघा, की एक वॉल, एक सिलेंडर असतो, त्या सिलेंडरमध्ये ती गाडी 4 व्हीलर 2 व्हीलर जातात आणि ती गाडी गर फिरवतात. त्याला मौत का कुआं असं म्हणतात. आता ह्या वेल ऑर वॉल ऑफ डेथमध्ये सुद्धा आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढायचं आहे. बरोबर. ठीक आहे. मग इथं सेफ्टी स्पीड कसं काढता येईल, पहिल्यांदा डायग्राम बघ कशी आहे ती. आपण ते केस काढूया, सिलेंडर काढूया पहिल्यांदा. हा सिलेंडर इथं काढला मी, आणि इथं गाडी आहे, ती गाडी अशा पद्धतीनं आतल्या आत सर्क्युलर ट्रॅक करून ती आतल्या आत निघालेली आहे. बरोबर. अशी जाणार ती. आणि अशी जाताना हा सेंटर आहे आणि ह्या सेंटरकडं अशी ती खेचली जाणार आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये इथं जर व्यक्ती असणार तर व्यक्ती कसं असणार बघा. इथं हे केस कसे आहे बघा, इथं त्या माणसाचं डोकं ह्या बाजूला असणार आहे.
बरोबर, आलं लक्षात. आणि ते जे गाडीचं चाक आहे ते चाक अशा पद्धतीने ह्या बाजूला तिथं फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. आलं लक्षात. म्हणजे इथं कशी कंडिशन असणार आहे, समजा हा व्यक्ती आतला हा व्यक्ती असेल तर ह्या व्यक्तीवरचं वेट कायमच जी खालच्या बाजूला असतं अर्थच्या सेंटरकडं. आता व्यक्तीचं डोकं इकडे आहे म्हणजे नॉर्मल ह्या बाजूला असणार आहे मित्रांनो, नॉर्मल ह्या बाजूला. आणि चाक आणि ते सरफेस असा ह्या बाजूला इकडच्या बाजूला आहे, त्यामुळं इकडं वरच्या बाजूला काय असणार इथं अपवर्ड डायरेक्शननं स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स असणार. बरोबर, बघा समजते का तुम्हाला मी काय म्हणतो ते. ही केस कशी आहे बघा, परत तुम्हाला मी थोड्या वेळाने तिथं चित्र दाखवतो की ह्या सर्क्युलर केसमध्ये तो जो व्यक्ती आहे आतला पर्सन जो आहे तो दॅट पर्सन त्याचं हेड जे आहे ते ह्या सेंटरकडे अट्रॅक्ट झालेलं असणार आहे. म्हणजे नॉर्मल ह्या बाजूला असणार, जी इकडं असणार आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स ह्या बाजूला असेल. आणि नक्कीच तिकडं काय असणार ह्या बाजूला इकडं, तर ह्या बाजूला सेंट्रीफ्युगल फोर्स असणार. बरोबर, म्हणजे आत्ताच्या केसमध्ये पहिल्या केसमध्ये काय होतं, इथं दोन्ही डायग्राम ॲट अ टाईम ठेवतो आपण. W=mg, W=mg दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला. FCP फोर्स आउटवर्ड साईडला, सर्कलच्या आउटवर्ड साईडला. नॉर्मल ऑन हेड अँड FS इज द फोर्स बिटवीन रोड अँड टायर्स. FS इज द फोर्स बिटवीन रोड अँड टायर. आता रोड अँड टायर ह्या बाजूला आहे, डोकं ह्या बाजूला नॉर्मल इकडं आणला, म्हणजे फक्त नॉर्मल आणि स्टॅटिक फ्रिक्शननं त्यांची जागा इंटरचेंज केली. अदरवाईज सगळा कन्सेप्ट तो आहे तसाच. मग पहिल्यांदा परत आपण मागासारखी केस कशी ना बघा, बॅलन्सिंग करा सगळे इक्वेशन. तिथं आपण म्हणूया N इज बॅलन्स्ड बाय FCP, म्हणजे ते येणार आहे mr² किंवा mv²/r. इक्वेशन नंबर 1 मिळेल. हे जे वेल किंवा वॉल आहे ऑफ डेथ जे म्हणतात, मौत का कुवा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी स्पीड काढायची आहे. परत एकदा सेफ्टी स्पीड आपल्याला काढायची. मग सेफ्टी स्पीड किती काढूया बघा भाऊ. मग mr² = mv²/r = 1. हे दोन बॅलन्स झाले. आता ह्या दोघांना बॅलन्स करूया. मग कसं येणार बघा, FS लिमिटिंग फोर्स इज बॅलन्स्ड बाय mg. इक्वेशन नंबर 2 मिळेल. बरोबर, पण मी मगाशी सांगितलं सिन्स FS जो आहे तो लिमिटिंग फोर्स आहे अँड दॅट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू μsn. म्हणजे FSची व्हॅल्यू ठराविक किमतीच्या पुढे वाढू शकत नाही, म्हणून FS लेस दॅन ऑर इक्वल टू μsn म्हणलं. बरोबर, ठीक आहे. मग काय येणार इक्वेशन 2 आणि 3 प्रमाणे. मग आपण इथं म्हणूया फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 2 आणि 3 प्रमाण काय बघा. 3ची बघा बाजू डावी बाजू FS आहे, म्हणजे FS किती mg आहे. मग ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुटअप करा. मग किती येणार आहे, देअरफॉर mg लेस दॅन ऑर इक्वल टू μsn. इक्वेशन 4 मला मिळेल. बरोबर, mg लेस दॅन ऑर इक्वल टू FSn. आलं लक्षात. आता n किती आहे, मुळात n किती आहे बघा, ही nची व्हॅल्यू. इक्वेशन नंबर 1 प्रमाणे nची व्हॅल्यू किती आहे, mv²/r आहे. मग इथं लिहितो मी पुटिंग व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन 4. बरोबर, यांची व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये ठेवा. म्हणजे काय येणार आहे, mg लेस दॅन ऑर इक्वल टू μs आणि n किती मिळाले मला, mv²/r मला मिळेल. आलं लक्षात. रिअरेंज करू, सिम्प्लिफाय करू. m ला m कॅन्सल होईल, m ला m कॅन्सल होणार, राहतं काय मग g लेस दॅन ऑर इक्वल टू μs v²/r. माझ्या प्रॉब्लेमचे मग मला व्ही काढायचं आहे. देअरफॉर मग व्ही काढण्यासाठी व्ही एका बाजूला ठेवू, उरलेल्या गोष्टी पलीकडे नेऊ. मग GR न्युमरेटरमध्ये आहे, सॉरी डिनॉमिनेटरमध्ये, तिकडे गेल्या न्युमरेटरमध्ये जाईल. GR μs न्युमरेटरमध्ये, इकडे आल्यावर डिनॉमिनेटरमध्ये जाईल. GR μs लेस दॅन ऑर इक्वल टू v². बरोबर, लेस दॅन ऑर इक्वल टू v². आलं लक्षात. आता जर माझ्या प्रॉब्लेमचं मला मिनिमम किंवा मला एक स्पीड काढायचं आहे की ज्या स्पीडनं तुम्ही हे व्हेकल सेफ्टी चालू शकता. बरोबर, आता इथं काय बघा, देअरफॉर स्क्वेअर रूट घेऊया मी. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घेऊन मग काय मिळेल, देअरफॉर व्ही मिनिमम इज इक्वल टू √GR किंवा RG डिवायडेड बाय μs मिळेल. स्क्वेअर रूट घातल्यामुळे इकडे स्क्वेअर रूट येईल, हे घालवून जाईल, म्हणजे व्ही स्क्वेअरमधलं व्ही निघून जाणार, हे तर स्क्वेअर रूट व्ही फक्त येईल, ह्याचं स्क्वेअर रूट येईल आणि इक्वल टूचं इक्वल टू येणार आणि
लेस दॅन स्क्वेअर रूट घेतल्यामुळं साहजिकच मला मिनिमम व्हॅल्यू मिळेल. सो व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी म्यू एस डिवायडेड बाय म्यू एस. हे मला इक्वेशन मिळेल. लक्षात आलं. मग मला मौत का कुवा जे असतं त्या वॉल ऑफ डेथमध्ये माझ्या व्हेकलचं मिनिमम स्पीड पाहिजे अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू एस. So this is the minimum speed required for the maximum required for the safety speed.